नमस्कार. त्रिविक्रम योगिक क्रियास आणि हिलिंग अकॅडमी सादर करत आहे एक विशेष कुंडलिनी जादू. रमेश कौशिक पुण्याहून बोलतोय. मग माझं रुटीन लागलं चांगलं. सकाळी उठायची सवय लागली मला आणि एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागलं मला लाईफमध्ये तेव्हापासून. आणि मी साधारणतः निगेटिव्ह विचार करायचो प्रत्येक गोष्टीचा, की हे होईल का नाही? किंवा हे कसं होईल? तसं कसं करायचं? काय करायचं? कुठलेही काम करायला गेले, की असं वाटायचं, की हे होईल का नाही? मग पण आता असं वाटतं, की कुठलंही काम केलं तरी असं म्हणजे रिस्क घेतली तर काय भीती वाटत नाही कसली, की होईल का नाही किंवा काय. असं वाटतं, की 100% होईलच. आणि सकाळी उठल्यावर आपण सर जेव्हा शक्तिपात द्यायचे नेहमी, तेव्हा असं एक्सपिरियन्स यायचा नवीन-नवीन, की बाबा असं बॉडीमध्ये काहीतरी व्हायचं एकदम वेगळीच ऊर्जा जाणवायची नेहमी. धन्यवाद. हरिओम सर. मी कुंडलिनी ॲक्टिव्हेशनचा ज्यावेळेस शक्तिपात घेतला, तर माझ्यात खूप चेंजेस दिसले, की जो माझा खांदा जो त्रास देत होता, उजव्या डाव्या हाताचा आणि डावा हात पाय पण खूप म्हणजे एक सायटिका पॅटर्नच थोडासा त्रास होतो. तर तो पूर्ण निघून गेला आणि दुसरी म्हणजे माझ्या बॉडीमध्ये खूप एनर्जी जाणवायला लागली. मी थकत नव्हते. 3-4 तासाच्या झोपेमध्ये पण मला परिपूर्ण झोप अ, मिळाल्यासारखे एकदम फ्रेश उत्साह दिवसभरात चैतन्य अगदी म्हणजे वाटायचं बॉडीमध्ये आणि सगळी कामं जरी झाली, रात्रीचं परत डबल सेशन जरी केलं तरी म्हणजे असं की थकले असं मला कधी जाणवलं नाही. केवळ म्हणजे शक्तिपात हे कुंडलिनी जागृतच्या कोर्समुळेच मला वाटतं. कारण का एरवी थोडं जरी लागलं तर माणूस दिवसभर घायाळ होतो. इतका मोठा दरवाजा डोक्यावर पडून सुद्धा रक्त विशेष म्हणजे आलं नाही. कारण तो खूप शार्प होता आणि खूप मोठी दुर्घटना होणार होती. तर त्याने मी वाचले. असं मी प्रांजळपणे कबूल करते, की मोठा आघात येणारा माझ्यावरचा तो गेला निघून आणि मी सेफली सगळे एक्सरसाइज करू शकले. थँक सर.